त्याने अक्षरशः रिपीट बघत होता. हा, आणि शेवट काय आली तुमच्यावर वेळ? शेवट चॅनल अनफॉलो केला आम्ही. चॅनलच अनफॉलो केला. का अनफॉलो केला? अनफॉलो केला म्हणजे अभ्यास कोण करणार मग? अभ्यासच करेना तो. तरी पण 80% पडलाय. तरी पण 80. म्हणजे माझे व्हिडिओ बघून त्यांना 80% मार्क पडलेले आहेत. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. 80% आणि पडलाय. तुमचे व्हिडिओ बघून तो प्रोत्साहित झालाय, आपण सुद्धा करूया व्हिडिओ मम्मा. अरे मग करणं गरजेचंच आहे, करायलाच पाहिजे बा. म्हणून आम्ही सांगलीवरून खास भेट घ्यायला तुमच्या इथे सोफा खरेदी करायला आलो. अरे अरे, थँक्यू सो मच. हे खरं मला आज लय भारी वाटलं. थोडा चॅनल अनसबस्क्राईब करणारे मी ऐकले ते, पण अनफॉलो कर. अशा कारणांना अनसबस्क्राईब करणारे आज मी पहिल्यांदा, म्हणजे डोळ्यानं हीच ती महान जनसमुदाय, हाच तो महान जनसमुदाय ज्यानं माझं चॅनल अनसबस्क्राईब केलं. आणि त्याला कारणीभूत आहे हे पोरग. अभ्यास सोडून नुसतं व्हिडिओ. आणि व्हिडिओ बघून सुद्धा 80% आणि तुमच्या घरात जशी म्हणते तशी काय व्हिडिओ मी बनवतोय असं की त्याच्यातनं मुलांना अभ्यास मिळतोय. हा? अरे बा, तुला काय म्हणायचं आहे ह्याच्यावर? काय म्हणायचं आहे तुला? सांग की काय काय म्हणते सांग. का सरांवरून तुम्ही आमचे काका झाले. मी डीपी काकांना भेटायला येते पप्पा. अरे बाप रे. मम्मा त्यांना विचार उद्या ते अवेलेबल आहेत का. सकाळी आम्ही फोन केला होता तुमच्या मॅनेजरांना. हा, त्या दिवशी पण आम्ही 10-15 मिनिटं थांबलेलो. पण सांग की आता काय मग काय आता? तर बोल ना. आता गाडीत नव्हतं जाणं बिग म्हणला. बॉसचा एक पण एपिसोड असा नाही की त्यांनी बघितलं नाही. सगळे बिग बॉसचे बघा. आणि स्वतः फोन घेऊन हा. तो वोटिंग करत होता. हा ना. स्वतः फोन घेऊन. आणि तुमच्या गाडीवरून तो काय नाव तुझं? गाडी असते. हा, काय नाव? रिशान रिशांत. नाही नुसतं रिशान. रिशान. हा, शांत नाही अजून. आमचं व्हिडिओ बघितलं म्हणल्यावर कसं शांती होईल ते. अरे मला सांग ना. काय म्हणते सांग की. 80% पडले म्हण. सांग काय म्हणते बोल. अरे व्हिडिओ बनवायला लागले तुझे युट्यूब वर टाकणार परत ते. सांग ना. मग राहू दे. ती आता परवा तुम्ही केला होता गॉगलचा. ते बॉग तुम्ही गोगलचा परवाशी मला व्हिडिओ आलाय. शाळकरी मुलांचा. हे बघ काय केलं, हे बघ काय केलं. गेलं ते बघ कुठे गेलं, पाण्यात गेलं तो. पाण्यात. अच्छा, ते व्हिडिओ. ओके. परत काल एक शाळकरी मुलांचं काहीतरी टाकलं होतं ना तुम्ही हा, गोगल. ते एका मुलीने मेसेज केलता. बिलात माझ्याकडे. मला गॉगल खरेदी करणाऱ्यापेक्षा जास्त अनेक कौतुक काय वाटलं माहिती आहे? लोकांनी त्या व्हिडिओवरती मला मेसेजेस टाकलेत आणि 11 काय 12 जणांनी पेमेंट टाकले की अशी जी कोण मुलं असतील त्यांना तुम्ही आमच्याकडं माझ्यातर्फे एक गॉगल फ्री द्या आणि हे तुमचे 999 पैसे घ्या. पैसे बरोबर आहे. आता आम्ही काय म्हटलं, आता अशी मुलं आम्ही हुडकू कुठं? तर हुडकू शकत नाही. तर त्याच्यासाठी आणखीन एक पर्याय काढला आम्ही की आता लोकांना वाटलं पाहिजे ना की आम्ही काय द्यायला लागलोय. चला, आम्ही आता त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी काढल्या की लोकांनी एका गॉगलचे एका चष्म्याचे पैसे पे करायचे आणि त्यांच्या एका चष्म्याच्या पेवर आम्ही अशी जी गरजू आहेत ज्यांना खरंच परिस्थितीनुसार घेता येत नाही अशा एका व्यक्तीपाठीमागं 2 व्यक्तींचे चष्मे आम्ही फ्रीमध्ये देणार. म्हणजे एक हात आमच्याकडं लागणार आणि एक हात जो डोनेट करायला त्यांच्याकडं लागणार. बरोबर आहे. आता बोल ना सरांशी काय. आता बोल काय गॉगल काय घ्यायचं का सर देव? हा, तुझा ॲड्रेस बघ. हे बघ काय म्हणतात. तुझा ॲड्रेस दे. स्पेशल तुझ्यासाठी एक गॉगल माझ्याकडं तुझ्या घरी पोहोचवणार. थँक्यू बोल ना. कुठल्या कलरचा पाहिजे तुला? ब्लॅक. म्हणजे ठरवून आलाय. म्हणजे ठरवून आलाय की तुला ब्लॅक कलर हवा आहे, आपल्याला ब्लॅक कलर घ्यायचा आहे. तो मला लागलेला ना सगळे ते गॉगलचे ह्याचे. हा. तुम्हाला सांगू मी तुमच्याकडे आता येताना तुमचं चॅनल मी फॉलो केलाय. का सोपा ज्या दिवशी फायनल करणार त्या दिवशी तो ऐकत खरं सांगतो तुम्हाला येताना गाडीत येताना मी इंस्टाग्रामचा आणि युट्यूबचा फॉलो केला नाही तोपर्यंत आम्ही बिग बॉस संपलं हा. आणि जे मी हे करून टाकलं तेच 24 तास घेणार बघा आणि तुमची घरातली भांडणं तेच घर आमच्यावर तसंच करायचं. हो तर म्हणजे अक्षरशः ते नको नको टास्क आहेत की नाही ते आमच्या हॉलमध्ये तो क्रिएट करायचा. मग एकटाच हे first करायचं. तर एकटाच इकडून पळ तिकडून पळ असं झालं. निकी बघ भारतीय कशी. हो निखिल तर काय तुझ्या घरात मला आता ओव्हरऑल ह्यांना बघितल्यानंतर ही पोरगी निक्की वाटायला. भांडखोर. हा, भांडत्या ना रे. हा ना, सांग खरं सांग. पप्पांना मुठीत ठेवल्या का नाही? होय की नाही? होय म्हणाले की हो. काय तू सांगतोस काय. नाही पण तुम्ही आता तुझा ऍड्रेस लिहून घेतो. एक काय आणि address सांग. सांगलीत
आणि आपलं तुम्ही एक शॉप ह्याला आहे. जेवायला कुठं आला होता सांगलीत आमच्या इथं हे शाळेच्या बाजूला सारखे येते जेवायला. जेवण म्हटलं सरोवरला आलता तुम्ही, का तुम्ही काय नावं लक्षात राहत नाही पण सरोवरला 100 सारखं कोटीला असेल की. बघ आता काय करायचं, सांगलीत जायचं काय, तिथं नयनतारा ऑप्टिकल आहे. हो नयनतारा आहे की हा, त्या ऑप्टिकल मध्ये जायचं, तुझं नाव मी तिथं सांगून ठेवतो आणि तुला जो गॉगल आवडेल ते घेऊन यायचं. हा, कुठला बी. आता इथूनच चालू आता करा. जाताना आता आमच्या बघ आता जातानाच जा. हा, सोफा Done काय? Final? घेतला ओके. सोफा म्हटलं डीपी सरांची इथंच घ्यायचा. शॉप आम्हाला घेऊन दिलं सांगलीत नाही नाही घेऊन आम्ही दिला ते. सांगलीत 4 ते 5 शोरूम बघितले पण अजिबात आम्हाला घेऊन दिलं नाही त्यांनी. नाही तुम्ही बिलीव्ह नाही करणार, प्रत्येक सोफ्यावाले जेव्हा दाखवत होते ना आणि मम्मा, त्या दुकानदाराला DP सांगायचं सरांची डीपी इथं बघूया. डीपीदाशीच जाऊया आई, डीपीदाशीच हे माणसं आमच्याकडे अशी बघणार Literally तोंड असे बघायचे, हा एवढासा मुलगा इतकं बोलतोय म्हणजे. आणि आम्ही तरी त्याला आम्ही गप्प 2-3 रे, वेळा गप्प त्याला गप केलं, तर गप असं नाही बोलायचं, म्हणजे इन्सल्टिंग फील होतं. हा, लोकांना ते वाईट, लोकांना वाईट आमच्या वाटतं. दुकानात दुसरी नाव दुसऱ्याचं नाव घेणं चांगलं नाही, आणि चांगलं तेच- नाही. इथेच आणला शेवटी त्याने, इथेच सोफा घ्यायला लावला. त्यांचं कुठला चलन काढा की जरा मामा. बिल दिले बघा तुम्हाला 200 ओके. पेमेंट आहे आणि काय घेतलं हे, कापड सिलेक्ट करून घेतले काय? हा हो, हो. अजून एक सोफा तुला पेमेंट देणार आता गॉगल दिलाय सोफा पेमेंट नाही देणार. हे बघ रे, टोटल 36,300 होत्यात काय. आता तुझ्या ह्या प्रेमा खातर ते वरचं आणि उडवून 35,300 केले बघ. काय रे, प्रेमासाठी. Say thank you. 35,300 अगोदरचे किती आहेत, 15,000 जमा आहेत, म्हणजे राहिले किती, 20,300. थँक्यू